राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना धक्का। मार्चचा फक्त अर्धाच पगार, सांगा जगायचं कसं? एसटी कर्मचाऱ्यांचा सवाल। लातूरच्या शैक्षणिक ओळखीला धक्का। मुंबईतील DRI पथकाकडून रोहिणा परिसरातल्या ड्रग्सची फॅक्टरी उघड। 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पुण्यातील फुले वाडा स्मारकाची गती शून्य। कामाच्या पाहणीनंतर छगन भुजबळांची तीव्र नाराजी। कामाबाबत टोलवाटोलवी सुरू असल्याची भुजबळांची टीका। आपण मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांना सीएम पदाचं स्वप्न। अपक्ष खासदार विशाल पाटलांची मंत्री होण्याची इच्छा, तर मंत्रिपद कायमस्वरूपी नसतं, ते काचेचं अस्थिर भांड। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। जालना जिल्हा रुग्णालयासमोर तुफान दगडफेक। दगडफेकीत दोन्ही गटातील 6 जण जखमी। शेतीच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती। राज्यातल्या अनेक भागांना अवकाळीचा तडाखा। अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका। उकाड्यामुळे हैराण नागरिकांना काहीसा दिलासा। आणि अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा ऋतुजा पाटील यांच्याशी साखरपुडा। सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यासह कुटुंबातले अनेक सदस्य उपस्थित।